गुपचूप गणपती, त्रिशुंड गणपती, मोदी गणपती, मद्रासी गणपती, पुण्यातील गणपती बाप्पाची मंदिरं आणि त्यांची नावं ऐकली की आपसुकच मनामध्ये कुतूहल निर्माण होतं. यंदाच्या गणेशोत्सवात पुण्यातील अशाच गणपती मंदिरांची सफर घडवून आणणार आहोत. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गोष्ट पुण्याच्या बाप्पांची या व्हिडिओ मालिकेतून. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गोष्ट पुण्याच्या बाप्पांची या व्हिडिओ मालिकेचा आज तिसरा भाग. डिजिटल प्रभातच्या प्रेक्षकांना या मालिकेतून पुण्यातील गणेश मंदिरांची सफर घडवून आणत आहोत. आज या मालिकेच्या 6व्या भागात जाणून घेणार आहोत मोदी गणपतीबाबत. नमस्कार, मी शैलेश भट, श्री सिद्धिविनायक मोदी गणपती मंदिराच्या व्यवस्थापकांपैकी एक आहे. सध्या या देवळाचं व्यवस्थापन मी आणि आमचे बंधू भट कुटुंबीय असे मिळून करतो. मोद देणारा असा हा सिद्धिविनायक, म्हणूनच या गणपतीचे नाव श्री सिद्धिविनायक मोदी गणपती असे पडले आहे. हे देऊळ हे पेशवेकालीन आहे. पुण्यात जी अनेक पेशवेकालीन देवळं आहेत त्यातलं हे सिद्धिविनायक मोदी गणपती मंदिर हे एक मंदिर आहे. या मंदिराचा उल्लेख 1774 ते 1811 या काळात या मंदिराची स्थापना झाली होती. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या मुलाच्या जन्माच्या वेळेस ज्या काही निवडक मंदिरांना अक्षता ठेवण्यात आल्या त्यापैकी मोदी गणपती हे एक होतं. 1811च्या आसपास याचा उल्लेख आपल्याला सापडतो. याला मोदी गणपती नाव पडलं याच्या मागेही एक इतिहास आहे. पेशव्यांच्या काळात इथं खुशरूशेठ मोदी अशी एक पारशाची बाग होती. त्या बागेच्या शेजारी पार होता. त्या पारावर हा गणपती सापडला असे म्हणतात. पूर्वी या इथं मासे विकत, त्यामुळे या गणपतीला बोंबल्या गणपती असेही म्हटले जात. पेशवाईच्या अखेरीस काश्यप गोत्रीय भट कुटुंबीय म्हणजे आमचे पूर्वज हे शिरगावहून येऊन पुण्यात स्थायिक झाले. त्यातल्याच एका पुरुषांनी ह्या पारावरच्या गणपतीची स्थापना केली आणि गणपतीचं देऊळ बांधलं. त्याच्यानंतर आज आपल्याला जे देऊळ दिसतंय हे गेल्या 200 वर्षात जे विविध चेंजेस झालेले त्या दृष्टीने करून हे देऊळ आज दिसत आहे. हिंदुस्थानची स्वातंत्र्य चळवळ आणि पुणे याचा खूपच जवळचा संबंध आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 साली सर्व मंदिरात मिळून 1 कोटी अथर्वशीर्ष पठणाचं अनुष्ठान करण्यात आलं. त्या अनुष्ठानाचं सांगता हे पंडित पटवर्धन यांच्या हस्ते ह्याच देवळात पार पडलं. पुण्यातली जी काही मंदिरं आहेत त्यातली जुनी मंदिरं याच्यात श्री सिद्धिविनायक मोदी गणपती मंदिराचं एक आढळ स्थान आहे. अनेक लोकांचा या मंदिरावर विश्वास आहे आणि त्या दृष्टीने शक्यतो मंदिराचं पुरातत्व जे आहे ते जपून ठेवण्याचं कार्य इतके वर्ष आम्ही केलेलं आहे आणि ते पुढेही करू इच्छितो. नमो विघ्नराजाय सर्वसौख्यप्रदायिने दृष्टारिष्ट विनाशाय पराय परमात्मने. नमस्कार, मी प्रमोद दिगंबर फडके, या मंदिरातील मुख्य पुजारी. मूर्तीच्या संदर्भात वैशिष्ट्य सांगायचं तर ही पूर्णपणे एका पाषाणातली मूर्ती उजव्या सोंडेची आहे, ज्याला आपण सिद्धिविनायक असे म्हणतो. शेंदिरे रंगाची मूर्ती आहे. इथं अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम होतात. विशेष करून माघी गणेश जन्म उत्सव जो होतो तो 5 दिवसात असतो. वर्षभरामध्ये 4थी पिढी प्रकाश शेंडे गुरुजी म्हणून आहेत, ते पुराण वाचत असतात. त्याच्यानंतर अनेक निमित्ताने कीर्तनं, प्रवचनं या मंदिरामध्ये होत असतात. तसेच या मंदिराचं जर वैशिष्ट्य म्हटलं तर प्रत्येक खांबावर विविध भाषांमधले ओम आहेत. तसेच माझ्या पाठीमागे कृतयुगामध्ये तो गणपती कसा असेल असं चित्रित केलेलं एक वर्णन आहे. तसंच 4ही युगांचं असं वर्णन मंदिरांमध्ये आहे. अनेक भाविक लोक 2-2 पिढ्या 3-3 पिढ्या इथे येणार आहेत, कारण पेशवाई काळापासून हे मंदिर आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे उत्सव होतात, अनेक प्रकारचे धार्मिक कार्यक्रम इथे येतात. सांस्कृतिक कार्यक्रमाचा विचार केला तर प्रत्येक विनायकी चतुर्थीला इथं संगीत कार्यक्रम होतो. त्यामुळे हे वातावरण आनंददायी आणि हर्ष उल्हासित करणारं आहे. मंगलमूर्ती मोरया.